तर काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर राज्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात काय चर्चा? काही विषय आहेत की जे आम्हाला एकत्र पद्धतीनं सोडवावे लागतील. त्यामध्ये महामंडळ आहेत, कमिटी आहेत, या विषयावर तर चर्चा आमची झालेली आहेच आहे. राज्यमंत्र्यांचे अधिकार असतील, निधी असेल, यावरच चर्चा झाली. परंतु आज माननीय एच के पाटील साहेब जे आलेले आहेत ते कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे त्याच्यावर आधारित सरकार आपलं बनलेलं आहे, त्याचा रिव्ह्यू व्हावा आणि त्या पद्धतीनं काम आपलं पुढं जावं, हाही उद्देश त्यांचा होता. माननीय मुख्यमंत्र्यांची त्यांना भेटही त्या निमित्तानं घ्यायची होती. एक कोरोनाचं संकटामध्ये मागील वर्ष गेलेलं आहे. नैसर्गिक संकट, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी याच्यात गेलेलं आहे. त्यामुळं काही गोष्टी आमच्या का करणं बाकी राहिलेलं आहे. फंड्सचे प्रॉब्लेम आहेत, तरी आपल्याला काय आपण करू शकतो या बाबतीतली चर्चा या निमित्तानं आम्ही केली. कालच्या बैठकीमध्ये कुठेतरी काही तक्रारी आल्या का? कारण की नाराजीचा सूर होता की या सरकारमध्ये काँग्रेस असूनही कुठेतरी आपल्याला हवा तसं सेम मिळत नाही, काही सरकार असतं, एकत्र बसतो, काही ना काही तर मागण्या असतात, थोड्या तक्रारी असतात, परंतु त्या सगळ्या सोडवण्यासारख्या आहेत आणि त्या लवकर सोडव्यात हेच माननीय एच के पाटील साहेबांनी सांगितलं. पण किमान समान कार्यक्रमाबाबत नेमकी कोणता विषय आहे जो काँग्रेसला वाटतो झाला पाहिजे? जसं कृषी कायदा नाही, असं आहे की याच्यामध्ये कर्जमाफीसारखा मोठा विषय मोठ्या प्रमाणावर आम्ही सोडवला का जो कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग होता. अजून काही त्यामध्ये बाकी आहेत. शेतकऱ्यांना जो दिलासा द्यायचा आहे की ज्यांनी नियमित फेड केली त्यांना दिलासा द्यायचा आहे. 2 लाखावरील जे कर्ज होतं त्यांना दिलासा द्यायचा आहे. तर हे सुद्धा पूर्ण लवकर झालं पाहिजे. विजेच्या बाबतीत सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने काय मदत करता येईल या सगळ्या गोष्टीचा चर्चा या निमित्तानं आम्ही केलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी संबोधन केलं, पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की त्या संबोधनाला काही अर्थ नव्हता. एकीकडे राज्य सरकारकडून कुठलीही अजूनही मदत मिळालेली नाही आहे आणि लॉकडाऊनसारखा पर्याय नाही. असं आहे की आपण 1 वर्षभर कोरोनाच्या संकटाला फार चांगल्या पद्धतीनं सामोरं गेलो, हे कोणीही नाकारणार नाही. परंतु विषय संपला नाही, पुन्हा सुरुवात झालेली आहे. काळजीपूर्वक पुन्हा जावं लागणार आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करतात की कशा पद्धतीनं पुढे जायचं. लॉकडाऊन करायचं नाही, जायचं कसं, कोणत्या पद्धतीनं, याची चर्चा ते सर्वांबरोबर करतायत. सर, पण विरोधकांचं म्हणणं आहे कालच्या भाषणाचा काही मूळ उद्देशच नव्हता, त्यामध्ये काही घोषणा केलेल्या नाही, लॉकडाऊन करणार की नाही, उपाययोजना नाही, काहीच सांगितलं नाही, नुसतं भाषण. नाही, असं आहे की संवाद तर माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. काळजी नागरिकांनी व्यक्तिगत स्वतःसुद्धा घेतली पाहिजे, कुटुंबाची घेतली पाहिजे, हे ते सांगतायत. आणि लॉकडाऊन नाही करायचा आणि जर नंबर वाढत गेला, आकडा वाढत गेला प्रादुर्भावाचा, तर काय करायचं या बाबतीत ते सर्वांशी संपर्क करतायत, संवाद करतायत. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की युरोपमधील जे वेगवेगळे देश आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत केली आणि एकीकडे राज्य सरकार काहीच लोकांना मदत करत नाही आणि फक्त भाषणबाजी. नाही, असं अजिबात नाही. आपण राज्य सरकार म्हणून कोरोनाच्या संकटाला खूप चांगल्या रीतीनं सामोरं गेलो, खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. आमचं स्टॅम्प ड्युटी जी आम्ही कमी केली त्याचा संपूर्णपणे देशामध्ये कौतुक झालेलं आहे की अर्थव्यवस्था बदलवण्याकरता खूप आणि शेतकऱ्यांची मदत हे पाहिलं तर काम चांगलंच झालेलं आहे. नाही, काँग्रेसचा नाही, तसं लॉकडाऊन नको हे आम्हा सर्वांनाच वाटतं, माननीय मुख्यमंत्र्यांना वाटतं. पण शेवटी पर्याय काय ही चर्चा ते सर्वांबरोबर करून ते योग्य निर्णय घेतील. तीनही पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी निर्णय किंवा निर्बंध जारी केले नाहीत अशी देखील टीका होती. तिन्ही पक्षाच्या एकमताचा नाही, एकंदर सर्वांना वाटतं की लॉकडाऊन नको आणि निर्बंध आपण कडक करावे, लॉकडाऊन मात्र नको. तर मग काय, कशा पद्धतीनं पुढं जायचं आणि हा जो प्रादुर्भाव वाढतो आहे तो कमी कसा होणार याच्यावरची चर्चा साहजिकपणे होणं साहजिक आहे ना. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करतायत की या पद्धतीने जायचं आहे आपल्याला, कोणत्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे, कसं आपण कंट्रोल करू शकतो कोरोना, त्यातील सर्वांशी चर्चा करून निर्णय ते घेणार आहेत. शरद पवार आता घरी पोहोचलेले आहेत आणि शरद पवार, उद्धव ठाकरे आणि स्वतः तुम्ही एकत्र येऊन या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. कशा पद्धतीची चर्चा? नाही, माननीय पवार साहेबांचे तब्येत आता चांगली आहे, पण त्यांना विश्रांतीची सुद्धा गरज आहे. ते कायमच मार्गदर्शक आमचे राहिलेलं आहे. ते जर चर्चेला लवकर येऊ शकले तर त्याचा आनंद होईल. त्यांचं मार्गदर्शन निश्चित घेतलं जाईल. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील बोलतायत, आपण पाहतो. कभी अभी तक अधिकार नहीं दिए गए, क्या बात हुई? See, there were 2-3 issues on which we have discussed. In fact, this was a courtesy call on Chief Minister. And the issues that we discussed was
about that enactment of protection of scheduled caste interests, social justice issue, which Honorable Congress President has already written to Chief Minister of Maharashtra. We discussed about that, and he has asked our senior former Chief Minister, Mr. Ashok Chavan, who is also the member of the Coordination Committee, to immediately convene a meeting. Our CLP leader, Mr. Balasaheb Thorat, he has also said that we will hold a meeting and it will be taken further. That is number one. Number two, as regards distribution of funds is concerned, there was some concerns which were raised in earlier weeks. We have brought to the notice of Honorable Chief Minister how the departments handled by our party ministers are suffering for want of funds. He is concerned about those issues. He said he will immediately look into that and get any of the lapses, if there are, resolved as immediately as possible. And as regards the review of common minimum program is concerned, you know, when the government was formed, we had our own common minimum program. Those common minimum program was to be reviewed, and we have made a point to him that common minimum programs, what we have earlier narrated, detailed down, are to be reviewed, and he said he will review at ministers level, and also at political parties level. There will be 2 representatives from each of the political parties at national and state level, and that political party leaders will sit and they will also review and take political situation into consideration, and after taking stock of the political situation, further improvement on common minimum program also will be discussed. So this is apart from the coordination committee you are talking? Yeah, the coordination committee right now which is working is of 2 each from each political party ministers. Our CLP leader Balasaheb Thorat and Mr. Ashok Chavan, both are members of that coordination committee. Apart from this coordination committee, all the 3 parties will have a coordination committee at a higher level which will review the common minimum program. These 6 members committee will also look into implementation of common minimum program. We will sit, review, and if need be, we will improvise the common minimum program. सर, जिस तरह से संजय राउत जैसे बात करते हैं बार बार यूपीए के बारे में, इसके बारे में कांग्रेस में कुछ कंप्लेंट आई क्या, क्योंकि बार बार इस तरह से डिस्टर्बेंस आए उसके बारे में? As regards Rawat's statement, lot of complaints have come from our party leaders, and I saw an item today, Rawat saying that he has not meant that Sonia ji is to be replaced. That is what is the statement I have seen. I think if he takes that further, there is no issue, but that statement was nothing to do with Shiv Sena, you know, because Shiv Sena is not part of UPA. वजह की तरह से जिस तरह से एनसीपी और शिवसेना के बारे में कहा जा रहा था, कांग्रेस को उसका मतलब कांग्रेस की भी मतलब उसकी वजह से बदनाम हो रही है, ऐसी कुछ राय है आपकी? नहीं, कांग्रेस की बदनाम होने का प्रश्न ही नहीं उठता है, क्योंकि उसमें कांग्रेस का कुछ ये भी नहीं, कुछ क्रिटिसिज्म भी नहीं है, लेकिन वो जो इशू है वो इशू और जो ये हमारा पुलिस कमिश्नर परमवीर सिंह, उसका जो कोशिश था कोर्ट में जाके कुछ करना उसका नतीजा
निकल चुका है. The courts have already made very serious observation, and with that things appear to be got settled. So which part of common minimum program is you think is not been executed and you want it to be reviewed? The whole of common minimum program is for the benefit of people of Maharashtra. No, we did not discuss point-wise common minimum program subjects, but we want that to be reviewed. That is what we have brought it to the notice of Honorable Chief Minister. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.